ठाकरे एकत्र आले म्हणून पेढे वाटले आणि नंतर कमळ हातात घेतले। नाशिकच्या पांडे पॅटर्नची राज्यात जोरदार चर्चा। जिधर दम उधर हम असे म्हणत निवडणूक आली की अनेक जण पक्षांतर करत असतात। राजकीय समीकरण बदलली की कार्यकर्त्यांपासून ते बड्या नेत्यांपर्यंत सर्वांची पक्षांतर करण्याची जणू लाटच येते। अनेकदा त्याला विरोध असतो, कारण नवीन भरतीमुळे जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याची शक्यता असते। पण नाशिकमध्ये मात्र एक वेगळेच राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे। ज्या नेत्यांनी काल 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यावर पेढे भरवत जल्लोष केला, त्याच नेत्याने अचानक रात्रीत विरोधी भूमिका घेत भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। पण त्यांना भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांनी आणि थेट एका आमदाराने विरोध केला। त्यामुळे मोठ्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली। नेमका वाद काय? कोणाच्या प्रवेशाला विरोध आहे? विरोध करणारे आमदार कोण आहेत? याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी शिवानी। नाशिक हा अलीकडे राजकीय भूकंपाचे केंद्र बनला आहे। अनेक राजकीय घडामोडी त्या ठिकाणी घडत आहेत आणि त्या घडामोडीत आणखी एका नाट्याची भर पडली। ज्यांच्या भाजप प्रवेशावरून वादंग उठले आहेत ते नेते माजी महापौर विनायक पांडे। हे तेच पांडे आहेत ज्यांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याचा आनंद व्यक्त करत पेढे वाटले, पण त्यानंतर अचानक यू-टर्न घेत भाजपात जाण्याचा निर्णय घेतला। पण यावर भाजपच्या आमदार आणि महापालिका निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनी विरोध केला। त्यांनी या प्रवेशावर जोरदार टीका केली। विशेष म्हणजे विनायक पांडे हे अगदी कालपर्यंत 2 ठाकरे एकत्र आल्यामुळे भाजपचा सुफडा साफ होईल असं म्हणत होते। आता भाजप प्रवेश करत असताना त्यांनी गिरीश महाजन यांचा नाशिकमध्ये 100+ नारा पूर्ण करण्यासाठी हातभार लावू असे म्हणत स्वतःच्या प्रवेशाचे समर्थन केले होते। पण विनायक पांडे यांच्या पक्ष प्रवेशावरून भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली। भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी विनायक पांडे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला। या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करून आमदार फरांदे यांनी उघड नाराजी व्यक्त केली। निवडणूक प्रमुख असूनही विनायक पांडे यांच्या प्रवेशाबाबत मला विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप देवयानी फरांदे यांनी केला। खरे तर प्रभाग 13 मध्ये पांडे स्वतःच्या मुलासाठी आग्रही आहेत, पण शिवसेना ठाकरे गटाकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही। पांडे स्वतः म्हणाले की 4-5 दिवसांपूर्वी मी संजय राऊतांशी बोललो, माझा मुलगा इच्छुक आहे असं सांगितलं तर मला ते म्हणाले की मी पाहतो। त्यांचं काहीच उत्तर आलं नाही। जर इतक्या वरिष्ठ कार्यकर्त्याला अशी वागणूक मिळत असेल, त्यामुळे मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असं विनायक पांडे यांनी सांगितलं। मात्र या पक्ष प्रवेशामुळे भाजपामध्ये नाराजीचे वारे वाहू लागले। हिंदुत्वाच्या तत्वाविरोधात प्रवेश दिले जात असल्याने नेतृत्व विरोधात नाराजी व्यक्त होत आहे। निवडणूक प्रमुख आमदार देवयानी फरांदे यांनी तर फेसबुकला पोस्ट शेअर करत नाराजी बोलून दाखवली। प्रभाग क्रमांक 13 मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे। तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे। सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही असं आमदार देवयानी फरांदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे। पण हे पांडे कोण आहेत हे आधी पाहूया। विनायक पांडे हे नाशिकमधील एक वजनदार आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात। त्यांची राजकीय कारकीर्द प्रामुख्याने शिवसेना पक्षातून सुरू झाली। 1990 पासून ते पक्षात कार्यरत होते। विनायक पांडे यांनी आपली पहिली महत्त्वाची निवडणूक नाशिक महानगरपालिकेची नगरसेवक म्हणून लढवली आणि ते जिंकलेही। त्यानंतर त्यांनी अनेक वर्ष महानगरपालिकेत शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले। 2007 साली त्यांना महापौर करण्यात आले। 15 मार्च 2007 ते 6 डिसेंबर 2009 या काळात त्यांनी नाशिक महानगरपालिकेचे महापौर म्हणून काम पाहिले। त्यांच्या काळात त्यांनी नाशिकमधील अनेक विकास कामांना गती दिली। मात्र अनेकदा ते त्यांच्या आक्रमक शैलीमुळे चर्चेत राहिले आहेत। शिवसेनेत असताना विनायक पांडे यांचे अनेकदा स्थानिक नेत्यांशी खटके उडाले। सुरुवातीला 2017 साली महानगरपालिका निवडणुकीत महानगर प्रमुख अजय बोरस्ते आणि जिल्हा प्रमुख विजय करंजकर AB फार्मचे वाटप करत होते। त्यावेळी विनायक पांडे यांनी आपला मुलगा ऋतुराज आणि त्यांची वहिनी कल्पना यांच्यासाठी तिकीट मागितले, पण दोघांना तिकीट देण्यास बोरस्ते यांनी विरोध केला।
आणि वॉर्ड 13 मध्ये कैलास चुंबळे यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे संतप्त झालेल्या पांडे समर्थकांनी बोरस्ते यांना मारहाण केली। बोरस्ते यांनी चुंबळे यांच्याकडून 25 लाख रुपये घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप करत बोरस्ते आणि करंजकर यांनी मारहाण केल्याचा आरोप पांडे यांनी केला। त्यानंतर त्यांनी थेट भाजप कार्यालय गाठत कमळ हाती घेतले होते। पण त्यानंतर पांडे यांना मातोश्रीचा निरोप आल्यानंतर त्यांनी बंडाची तलवार म्यान करत गैरसमजुतीमुळे राडा झाला असे म्हणत वादावर पडदा टाकला होता। पांडे यांनी आमदारकी देखील मिळवण्याचा प्रयत्न केला। फेब्रुवारी मध्ये त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर मोठा आरोप केला। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केला होता। दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिलेल्या मुलाखतीत गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हे गंभीर आरोप केले। पण यानंतर त्यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले। त्यावेळी पांडे यांनी गोऱ्हे यांच्यावर मोठा आरोप केला। पांडे म्हणाले की विधानसभा निवडणूक 2014 साठी मध्य नाशिकमधून मी आणि अजय बोरस्ते इच्छुक होतो। आमचे दोघांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू होते। नाशिक रोडला भैया भायेती म्हणून नीलमताईचा कार्यकर्ता होता। त्यांनी मला विचारले की तिकिटासाठी प्रयत्न करायचे का? त्याने मला नीलमताईंकडे नेलं। तेव्हा नीलमताईंनी मला सांगितलं की इतके पैसे द्या, तुम्हाला उमेदवारी आणून देते। आम्ही काही पैसे पोहोचवलेही। पण काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना उमेदवारी मिळाली। 15 ते 20 दिवस झाल्यावर मी नीलमताईंना फोन लावले, पण त्यांनी काही रिप्लाय दिला नाही। मी त्यांना सांगितलं की पत्रकार परिषद घेईल आणि हे सर्व मांडेल। यावर त्यांनी मला सांगितलं की माणूस पाठवा, पैसे देते। त्या पद्धतीनं मी, संदेश फुले आणि राजेंद्र देसाई तिघे गेलो। आमदार निवासला गेल्यावर त्यांचा ड्रायव्हर आला आणि पैसे दिले, पण त्यांनी पैसे कमी दिल्याचं विनायक पांडे यांनी म्हटलं। मी शिवसेनेचा 7 वर्ष शहर प्रमुख आणि 7 वर्ष जिल्हा प्रमुख होतो। उपमहापौर आणि महापौरही होतो। शिवसेना प्रमुख किंवा उद्धव ठाकरेंनी कधीही माझ्याकडून पदासाठी पैसा मागितला नाही। फक्त त्यांनी एक पाहिलं की डॅशिंग कार्यकर्ता आहे म्हणून ते मला मदत देत गेले। शिवसेनेमध्ये बाळासाहेब आणि उद्धव साहेबांनी कधी पैसे घेतले नाहीत, पण या बाईने माझ्याकडून विधानसभेला पैसे घेतल्याचा आरोप विनायक पांडेंनी केला होता। त्यामुळे गोरे यांची मोठी नाचक्की झाली। पण मातोश्रीसाठी इतरांसोबत पंगा घेणारे पांडे यांनी आपल्या मुलाच्या तिकिटासाठी मातोश्री सोबतच पंगा घेतला आहे। विनायक पांडे यांच्या भाजप प्रवेशाला देवयानी फरांदे यांनी विरोध केला होता। विनायक पांडे आणि देवयानी फरांदे हे दोन्ही नेते नाशिकमधील प्रभावी व्यक्ती आहेत। विनायक पांडे यांच्या भाजपमधील येण्यामुळे नाशिकच्या स्थानिक राजकारणात फरांदे यांचे महत्त्व कमी होईल किंवा उमेदवारीसाठी स्पर्धा निर्माण होईल या भीतीने हा वाद उफाळून आला होता। शिवाय फरांदे यांच्या मुलासाठी तर पांडे हे सुनेसाठी आग्रही होते। वेगळ्या पक्षात असतानाही अनेकदा फरांदे आणि पांडे यांच्यात सतत वादाची ठिणगी उडालेली आहे। लोकसभा निवडणुकीवेळी मतदानाच्या दिवशी दोघांमधील वाद चांगलाच गाजला होता। त्यामुळे फरांदे यांचा पांडे यांच्या प्रवेशाला विरोध होता। पण भाजपचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांनी या वादात हस्तक्षेप केला। फरांदे यांचा विरोध डावलून किंवा त्यांना शांत करून शेवटी विनायक पांडे यांचा भाजप प्रवेश निश्चित करण्यात आला। महाजन यांनी स्पष्ट केले की पक्षवाढीसाठी मोठे निर्णय घ्यावे लागतात, जे फरांदे यांच्यासाठी एक प्रकारचे संकेत होते। त्यामुळे फरांदे आणि पांडे यांच्या वादाचा नवीन अध्याय पक्षात सुरू होण्याची शक्यता आहे। आज भाजपात पांडे यांच्या बरोबर राज ठाकरेंचे माजी महापौर यतीन वाघ, काँग्रेसचे शाहू खैरे यांनी प्रवेश केला आहे। निवडणुकीच्या तोंडावर भाजपात झालेले प्रवेश दोन्ही ठाकरेंसाठी धक्का आहे। त्याचबरोबर भाजपातील जुन्या नेत्यांनाही याचा फटका आहे। पण महाजन यांनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा विरोध मोडत करून घेतलेले हे प्रवेश जिंकण्यासाठी वाटेल ते हे सांगणारे आहेत। याविषयी तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा।